नमस्कार, जय श्रीराम. सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बेबी से बिझनेस तक वाया घर संसार. आज मी बनवते आहे पनीरची भाजी. पण ही भाजी अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. लहान मुलं काय मोठे देखील आवडीने खातील. सर्वप्रथम मी कांदा चिरून घेते. कांदा काय आपल्याला बारीक चिरायचा नाही आहे, नॉर्मल 4 हे करून घ्यायचे, कारण ह्या कांद्याला आपल्याला मिक्सरमधनंच वाटून घ्यायचं आहे. आता कधी कधी आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करून पण करतो, भाजून घेतो. कधीही अशी मी कधी कधी कच्चा वाटणाची पण भाजी करते. कच्च्या वाटणाची भाजी छान लागते. कांदा हे केलेला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आणि एक छोटावाला कांदा, असं 1.5 कांदा म्हणता येईल मी घेतलेला आहे. कारण आम्ही दोघीच जणी, मी आणि आईच आहोत जेवणाऱ्या. त्याच्यामुळे दोघां व्यक्तीसाठी करायचं असेल तर एवढं मेजरमेंट ठीक आहे. बघा, कांदा आता चिरून झालेला आहे. मग ह्याच्यामध्ये टमाटा टाकूया. टमाटा अर्ध घेतलेला आहे मी, कारण जास्त आंबट टमाट्याने आंबटपणा येऊ शकतो, त्याच्यात आंबट जमत नाही जास्त. त्याच्यामुळे अर्धा टमाटा घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी एखाद दोन मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत हिरव्या. एखाद दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा अद्रक टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टेस्ट खूप छान येते. हे बघा, मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यालाही बारीक चिरलेला आहे. आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. थोडंसं अद्रक. आणि आता हे वाटण करताना ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. थोडी कोथिंबीरीने काय होतं, एक वेगळी छान अशी टेस्ट येते. वरतूनच आपण गार्निशिंगच्या वेळेस कोथिंबीर टाकणारच आहोत, पण वाटणामध्ये पण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. हे बघा, ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे वाटण मी मिक्सरमधनं फिरवून घेते. वाटण तयार होईपर्यंत गॅसवरती कढई ठेवूया. तेल टाकून घेऊ, म्हणजे ते तेल तोपर्यंत तापतंय. हे बघा, तेल आता मी तापायला ठेवलेलं आहे. बघा, मिक्सरमधनं वाटण फिरवून घेतलेलं आहे. वाटण तयार झालंय. तेल तापत ठेवलंय, तेल तापतंय. तर तेल तापतंय. थोडेसे ह्याच्यात जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. बघायचं, तेल तापलेलं आहे. ज्यावेळेस मोहरी तडतडेल आणि जिरे होतील, तर त्यावेळेस आपलं तेल पूर्णपणे झालंय असं समजून घ्यायचं. आता हे वाटण केलं आहे आपण, कच्चं केलेलं आहे. कच्चा टोमॅटो, कच्चा कांदा घेतलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला भाजलेलं वाटण घ्यायचं, म्हणजे मग काय करायचं, कांदा खोबरं हे, त्याच्यानंतर तीळ झालं, चण्याची डाळ हे टाकून पण तुम्ही करू शकता. मग त्याला एका कढईमध्ये ते सगळं भाजून घ्यायचे आणि मग थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये फिरवायचे. जर तुम्हाला त्या पद्धतीची पण जर पनीरची भाजी खायची असेल, रेसिपी पाहिजे असेल, तर मला सांगा. मी नक्की त्या पद्धतीची पण पनीरची भाजी दाखवेल. आता ही मी सध्या कच्च्या वाटणातली करते आहे. बघा, तेल होत आलेलं आहे, मोहरी तडतडते आहे. आता हे जे वाटण आहे आपण तयार केलेलं, हे सगळं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर कच्च्या वाटणाचा आणि भाजून घेतलेल्या वाटणाचा एकच फरक हे होतो की ह्या वाटणाला जास्त वेळ थोडं परतावं लागतं. ते जे वाटण असतं ते ऑलरेडी झालेलं असतं, त्याच्यामुळे त्याला जास्त परतवण्याची गरज पडत नाही. बघा, सगळं वाटण आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता छान ह्याला परतवून घेऊ. कोथिंबीर टाकल्यामुळे ह्याच्यामध्ये थोडा हिरवा रंग आलेला आहे.
बघा छान हे वाटण असं परतवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या पॉटला लागलेलं वाटण आपल्याला कसं आहे, आपल्या प्रत्येक महिलेची सवय असते की थोडं पण अन्न वाया जाऊ दिलं नाही पाहिजे, बरोबर. तर बघा ह्याच्यात थोडं वाटण लागलं होतं, त्याच्यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून तो पॉट पूर्ण साफ होऊन जाईल आणि त्याचं लागलेलं वाटण जे आहे ते पण निघून जाईल. आणि हे पाणी टाकून हे केलेलं आहे. छान आहे ना. आता मीडियम गॅसवरती परतवून घ्यायचं आहे या वाटणाला. मसाला होईपर्यंत आपण छान पनीरचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया, म्हणजे तो ग्रेव्ही तयार झाली की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये पनीर टाकता येईल. छान असे पनीरचे छोटे छोटे तुकडे होतात बघा. बघा पनीरचे तुकडे करून झालेले आहेत. आता एकदा बघूया मसाला होतोय तो. आपण टाकलेलं वाटण आपलं होत आलंय का हे कसं समजायचं, ज्यावेळेस हे बघा हे असं तेल सुटतं त्यावेळेस आपलं वाटण जे आपण केलेलं आहे ते होत आलेलं आहे असं समजायचं. अजून एक 2-4 मिनिटं त्याला आपण छान परतवून घेऊया, म्हणजे त्याला छान बाजूनी तेल सुटेल. मग ह्याला तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. मी दाखवत असलेल्या रेसिपींचे शॉर्ट्स जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा आता हे वाटण होत आलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. थोडीशी पहिले हळद टाकते, मग त्याच्यामध्ये तिखट टाकते, प्रवीणचा थोडासा चटपटा मसाला. मी माझ्या स्वयंपाकात प्रत्येक वेळेस वापरतेच हा, कारण हा मसाला खूप छान लागतो, प्रवीणचा चटपटा मसाला. त्याच्यानंतर थोडा गरम मसाला आणि लास्टला किचन किंग मसाला टाकून छान ह्याला एकदा परतवून घ्यायचंय. मसाला आता खूप ड्राय होत आला, बरोबर. थोडंसं किंचित पाणी टाकून ह्याच्यामध्ये ह्याला परतवून घ्यायचं. बघा जास्त पण पाणी टाकायचं नाही, नाहीतर ते उडतं हातावरती. आता बघा ह्याच्यात मसाले टाकून घेतलेले आहे. जर समजा तुम्हाला तर्रीदार लाल रंग पाहिजे असेल पण तिखट नको तर ह्याच्यामध्ये तुम्ही काश्मीरी मिरचीचा पण वापर करू शकता. तिखट जे असतं काश्मीरी मिरचीचं ते. बघा मी पण मला थोडंसं लालसर ग्रेव्ही पाहिजे आहे, त्याच्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये थोडं काश्मीरी मिरचीचं तिखट टाकते, जेणेकरून रंग तर येईल पण तिखट नाही होणार. बघा मसाला होतोय. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. मसाला परतवताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय. नंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड केल्यावरती मीठ टाकूया. हा थोडासा परतवतानाच मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून मसाला खाली लागणार नाही. एकीकडे आता पाणी घेऊया. हे पाणी एकीकडे आता गरम करायला ठेवूया. ग्रेव्हीमध्ये
सगळ्यात इम्पॉर्टंट टिप, ग्रेव्हीमध्ये जर गरम पाणी टाकलं तर तर्री खूप छान येते. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस तर्रीमध्ये ज्यावेळेस पाणी टाकते तर त्यावेळेस मी ते गरम पाणीच टाकते. पाणी एका साईडला गरम करायला ठेवलेला आहे. बघा मसाला होत आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकून घेऊ. कसुरी मेथीनी पण एक टेस्ट खूप छान येते. हे बघा, हातावर अशी कसुरी मेथी घ्यायची, तिला छान असं क्रश करायचं आणि ती ह्या वाटणामध्ये टाकायची. थोडीशी, जास्त पण नाही टाकायची, नाही तर कडवट होतं. कसुरी मेथी टाकली आणि छान परतू द्यायचंय. बघा मसाला आपला होत आलेला आहे. ऑलमोस्ट आपला मसाला तयार झालाय. हे बघा, ह्याला आता कसं तेल सुटतंय. तेल सुटत आलं म्हणजे तो मसाला होतोय. हे बघा, थोडं पाणी टाकून परत परतवून घेऊ. आता तिकडे आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता ते गरम केलेलं पाणी चांगलं उकळून घ्यायचंय. ते पाणी म्हणजे नॉर्मल कोमट नाही करायचंय. छान उकळी पाण्याला आल्यानंतर ते पाणी आपल्याला ह्या वाटणामध्ये टाकायचं आहे. बघा, हे वाटण आता तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये पनीर टाकूया. पनीर थोडंसं फ्राय होऊ देऊ त्या मसाल्यामध्ये. आता जर कोणाला सुक्कं पनीर आवडत असेल तर तुम्ही असंही सर्व करू शकता. पण कोणाला ग्रेव्ही लागते, कोणाला सुक्कं लागतं. आता हे जर तुम्ही असं नुसतं सर्व केलं कोथिंबीर टाकून तर हे सुक्कं पनीर झालंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची आहे. तर जे आपण गरम पाणी केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. पाणी जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं, कारण आपल्याला ग्रेव्ही ही घट्ट पाहिजे. बघा, ग्रेव्ही छान घट्ट झाली आहे. अजून थोडंसं पाणी लागेल. आणि ह्याला छान आता 1-2 उकळ्या येऊ देऊ. बघा, पनीरची भाजी तयार होत आलेली आहे आपली. भाजी छान उकळते तोपर्यंत कोथिंबीर चिरून घेऊया. वरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आपल्याला. बघा, आता ह्याच्यात थोडं मी मगाशी सांगितलं होतं वाटणामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आता भाजीमध्ये. आता ह्या भाजीच्या नुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. छान परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे. भाजीचा खूप छान वास येतो. आता ही एका बाउलमध्ये भाजी काढून घेतली. त्याच्यावरती कोथिंबीर टाकून थोडं गार्निशिंग करून घेऊया. भाजी टेस्टला तर एकदम छान झाली असेल. आज थोडं वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की ही भाजी मी केली आहे पण माझे सासरे आज खायला नाही आहेत. आत्ताच महिनाच होईल त्यांना, माझे सासरे एक्सपायर झाले. आज जर ते असते तर त्यांच्या तोंडून पहिले एक शब्द निघाला असता, खमंग झाली भाजी. त्यांना फार आवडायची माझ्या आजची भाजी. चला, माझी जर रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच.